मित्र थोडा आवाज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज सांगवादिक बिग मॅच. आदरणीय शरददादा भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करतात तो गोलंदाज राजन. पहिलाच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं आपण पाहतोय संतोष मारियाच्या माध्यमातून. चल त्याला कॅरी करता आला नाहीये. जीवदान मिळते फलंदाज, धाव मिळतात संघाला. एक धाव राहुल बॅटमधून आली. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती एक. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज गुरुनाथ मारियाला. पुन्हा एकदा राजन या चेंडूला मात्र थोडंसं फ्लिक केलंय. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव घेण्याची संधी झाली गुरुनाथ माळी याला. गुरुनाथ माळी यांनी देखील आपलं स्वतःचं कडून ओपन केलं. एक धाव धावसंख्या होती ती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. राजन पुन्हा एकदा राजन या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अर्थात आपण ST रक्षकाला या ठिकाणी पाहिलं आणि बिग विकेट. अष्टविनायक ठाकूरवाडा संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून उपस्थित झालेले आहे. संघाचा कॅप्टन आणि खास करून गणेश ठाकरे यांचं मी स्वागत करतोय आणि माझ्या स्वागतासाठी ते नेहमी सज्ज असतात. सध्या ओर संपू दे राजा माझी 2 मिनिटं. ओर थांब ना, कॅमेरा तिकडे. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. राईट आर्म राऊंडचा मार्ग होता. स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. या ठिकाणी मात्र लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू पंच करतोय. बाईटचा इशारा. एक दबेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 3. नेक्स्ट बॅट्समन बंडू माळी आहे. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. वारंवार चुका देखील आपण पाहतोय. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातो मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. सरवली ग्रामपंचायत माजी सरपंच आणि जय भोलेनाथ सरवली संघाचे नामांकित क्रिकेटर साईनाथ पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो बंडू माळी. सध्या अद्ययावत स्थिती संघाची धावसंख्या थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष
अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून देखील कॅरी केला जातोय. महत्वाचा फलंदाज बंडू माळी याची खेळी मात्र संपुष्टात. देवा माझे राजन काय चालले. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन अजय माळी जातोय. नेक्स्ट बॅट्समन अजय माळी. अतिशय चांगला फटका अजय माळीच्या बॅट मधून येतोय. षटकार. शुभ सन्मान भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय ऑर्गनाइज कमिटी स्वागत आणि सन्मान घ्या. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय शरददादा भोईर, जय भोले आणि सर्व प्रसंगाचे सर्व आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सन्माननीय पहिले अध्यक्ष आदरणीय शरददादा भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर ग्रामपंचायत सर्वचे माजी सदस्य आणि जय पुणे सर्व प्रसंगाचे उत्कृष्ट क्रिकेटर नामदेव चौधरी यांना देखील आपण करूया सन्मानित. चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिलदक्षक कुणाल कमालीचा झेल कुणालच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. अजय माळी.
ऑन साईडचा एक फटका असतो, चेंडू जातो स्कोर ऑफ विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा महत्वाचा फलंदाज गुरुनाथ माळी याची खेळी मात्र संपुष्टात. गुरुदत्त मानकुळी विपक्ष तुफान पिंपलास. नेक्स्ट न्यू बॅट्समन अवी. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय अतिशय चांगला फटका अवी मालियाच्या बॅटमधून येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं थोडीशी अपटेकर शॉर्ट पिच डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा अक्रॉस लॉनसाठी खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं अवी याला. एक धाव घेण्याची संधी मात्र निश्चित झाली. एक धावाने संघाची धावसंख्या 21. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 21. 4 बाद 21. या ठिकाणी मग पुन्हा एकदा ऑनसाईडचा पाठका साधला. चेंडूकारी क्षेत्ररक्षक कुणाल एक संघातील सर्वात महत्त्वाचा क्षेत्ररक्षक म्हणून जी खऱ्या अर्थानं ओळख आहे त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज अभि याची खेळी मात्र संपुष्टात. सुनील, मला वाटतं सुनील हा फलंदाज या ठिकाणी बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन जातोय विस्फोट फलंदाज सँडी. आणि सँडीच्या बॅटमधून मोठा फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. शिवाजी म्हात्रे काय कमालचं झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्त्वाचा फलंदाज बाद.
शिवाजी मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही आहे, चेंडूला सुंदररित्या कनेक्ट करतो आणि महत्त्वाचा विकेट देखील बाद करण्यामध्ये यश येते गोलंदाजाला. एक सांघिक कामगिरी देखील आपण पाहतोय, कारण की गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करेल त्यासाठी क्षेत्ररक्षक देखील फार महत्त्वाचा असतो. एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, मला वाटतं फलंदाज अवी माळी याला थोडीशी काही दुखापत झालेली आहे, पायाला क्रॅम्प आलाय. दमणी संघात धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर गोलंदाज किशोर पाटील, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. पुन्हा एकदा रणजितेच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक काळू याला मात्र चेंडू कुठतरी उलकावणी देत होता, मात्र त्याला बॅकिंग उत्तम आपण पाहिली शिवाजी म्हात्रे याच्या माध्यमातून. एक सोडतो दुसरा अडवतोय. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावांची धावसंख्या होती ती 26. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज किशोर पाटील. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे रणजित माळी याला. बघा रणजित माळी याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक.
शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज येतोय अंबादास. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता तो गोलंदाज अंबादास. पंचांना क्रॉस करतो लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही स्वतः आपण गोलंदाजाला पाहिले मात्र चेंडू त्याला व्यवस्थित कॅरी करता आला नाही. संधी होती झेल बाद करण्याची. मैदानामधून अजित चाललंय काय, धावा किती झाल्यात पंचांनी आम्हाला घोषित करायचे आहेत. गावदेवी पिंपळघर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन दिग्गज संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा. टॉस बॉक्सचा पण संपर्क साधायचा आहे. धावा त्यात बॉल त्याला काय दाखवायचं काय
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 धावाले. शेवटच्या 2 बॉलला किती रन सांगितलेला तुम्ही? 13 रन सांगितलेला. जेव्हा 4 बॉलला 13 रन होतात मग शेवटच्या 2 बॉलला किती रन राहतील? तुम्ही कसं काय याला सांगितलं? तो तुम्ही भानगडी पाया करू नका, जरा शांत ते दिमागात काम करा. तू बोलायची घाई नको करू, तू सांगायची घाई नको करू. काल आता तो पण वाद झाला असता. 25 रन पाहिजे, 13 रन झाले 4 बॉलला. मग 2 बॉलला किती रन राहिले? तुम्ही 13 रन दाखवू 2 बॉलला. ऑन साईडचा फटका असा झाला, झेल सोडतो, जीवदान मिळते, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि तिसऱ्या धावेसाठी मला वाटतं फलंदाज अवी मालियाची खेळी संपुष्टात. संदीप ज्युनियर जातो नेक्स्ट बॅट्समन. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही देखील या. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी पिंपळगर. गावदेवी पिंपळगर संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कॅप्टन आपण या. चौथ्या षटकाला परंपरा संघ धावसंख्या 32. चला फील्ड सजावट करा. तिसऱ्या पंचांची मला वाटतं मागणी आहे मैदानामधून. विक्रम आपण लगेच मैदानामध्ये जायचं. विक्रम नाईक. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज अंबादास. अंबादास याच्या गोलंदाजीवर कडी नजर ठेवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी देखील केलेली आहे मैदानामधून. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या अद्व स्थिती आपण पाहतोय संघाची. गुरुदत्ता मानकुळी 7 बाद 32. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेफ्ट हँड चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू काळी शतरक्षक कुणाल चेंडू पण पोहोचू शकला नाहीये. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस, या 2 धावांची संघात धावसंख्या होती ती 34. वेलकम देवीदास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला फलंदाज निश्चित झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नाही आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. आउट ऑफ इनसाइडचा फाटका आहे. पुन्हा एकदा 2 धावा काढण्याची संधी प्राप्त झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 36. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर धावसंख्या होती ती 36. मात्र अतिशय चांगला फाटका डाऊन द ग्राउंड. तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण किशोर पाटील याच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे. तर 4 षटकांची ती धावसंख्या होती ती 38 आणि विजयाचं लक्ष असेल 39 धावांचं. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये करूया 2 दिग्गज संघांमधून पुढील सामन्याचं नाणेफेक. हर्षल
हर्षद म्हात्रे या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करूया. प्रतीक जोशी आपण देखील या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन संतोष. गणेश कोण आहे कॅप्टन? कॅप्टन ये भरत महेश. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण करतोय. आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. एका बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पिंपळगर. दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आहेत. हर्षद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कोण बोलतो डिसाईड कर. संतोष बोल. संतोष काय म्हणणं आहे? छाप असं म्हणणं आहे. आणि मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याच्या दोन मान्यवर कक्षामध्ये विराजमान. मित्रांनो नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? पहिले क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. रवी पाटील आपण प्रेक्षकमध्ये असतात. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. रवी पाटील चौटाईरो वानकुली बी या संघाचे सर्व आहेत. रवी पाटील सध्या गृहदत्त मानकुली संघाचे खंदे समर्थक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. रवी पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. एकोणचाळीस धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी. प्रभाकरजी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धन्यवाद मोहनदादा भोईर. 39 धावांचं लक्ष्य विजयासाठी तुफान पिंपळा संघासमोर. नक्कीच तुफान पिंपलास आणि गुरुदत्त मानकोली असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. यानंतरच्या पहिल्या फेरीच्या शेवटची सामन्याची नाणेफेकी देखील झालेली आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी पिंपळघर. वेलकम सुस्वागतम. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोलीचे विद्यमान उपसरपंच नंदू पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. वेलकम नंदूभाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी पिंपळघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा नाणेफेकी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी पिंपळघर संघाला आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल दुपारच्या सत्रामधून. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागत आणि सन्मान करूया. हर्षल गणेश म्हात्रे आपल्या ओलेगावचे समाजसेवक आहेत. यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान टार्झन सेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. गावदेवी ओली संघाचे संघनायक सरपंच उपसरपंच चषकाच्या माध्यमातून हर्षल भाऊ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती असलेला आकर्षित सन्मानचिन्ह देऊन धन्यवाद. तर या सामन्यासाठी पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील मैदानामध्ये जाताना सलामी जोडी खेळपट्टीवर पोचलेली आहे. डावखुरा फलंदाज
किशोर पाटील आणि जगदीश म्हात्रे. अगदी आपण पाहिलं तर गुरुदत्त मानकुली संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि शेवटच्या अंबादाच्या चौथ्या ओव्हरमध्ये 12 असे एकूण 38 धावा बनवल्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 39 धावांचं लक्ष आहे. चला सामना लगेच सुरू करा. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. आज सकाळच्या पहिल्या सत्रातून 2 विजय संपादन करून जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ हा क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या फेरीमध्ये जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ पुढे गेलाय. मान्यवर कक्षामध्ये आपण निलेश जाधव, माजी सरपंच ग्रामपंचायत ओली, तसेच हर्षल भाऊ म्हात्रे आणि इतर मान्यवर आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 24 चेंडू आणि 39 धावा. गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं या ताडलीच्या भू मातेच्या सानिध्यामध्ये वसलेली ही क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीवर या सरपंच उपसरपंच चषकाचा आजचा अंतिम फायनल दिवस आपण पाहतोय. बघूया गोलंदाज सुधीर उतेकर राऊंड द विकेटनी आपल्या पहिल्या ओव्हरला सुरुवात करतील. क्षेत्ररक्षण लावलं गेलेले आहे. यष्टीरक्षक सुनील माली, शॉट फाईन लेगला अविन, शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय अजय, पॉइंटवर राहुल आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बंडू माली आणि मिडॉप मनोज किनी आहे. तसेच मिडॉन जरासं स्क्वेअर सँडी आहे आणि स्क्वेअर लेगला गुरुनाथ माली आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ आहेत. नक्कीच आपण पाहतोय सँडी ज्युनियर आणि रणजित. पहिला चेंडू ऑन साईडला अगदी शॉर्ट लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अपील धावचीतची अपील आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बघूया आपण टेक्निकल रूम मध्ये जाऊया. होम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून इथे आपल्याला उत्तर दिले जाईल की फलंदाज सेफ आहे की बाद आहे. किशोर पाटील डेंजर एंडला आहेत. सुनील मालीच्या रिएक्शन वरून असं समजते की जास्त संधी मानकुली संघाला आहे. बघूया अगदी अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळालाय. आत्मविश्वास किती आहे. पहिल्या चेंडूवर धावचीतची अपील केलेली आहे. टेक्निकल रोम आपण पाहतोय. होम फोटो लाईव्ह स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. फलंदाज सेफ आहे की बाद आहे. एक धाव येईल की फलंदाज बाद होईल. पहिला चेंडू सुधीर उतेकर यांचा आपण पाहिले आणि जगदीश म्हात्रे यांनी चेंडूला अगदी शॉर्ट लेगला खेळले होते. पंचांच्या डाव्या बाजूनी चेंडूला गुरु माली यांनी उचलून थेट यष्टीरक्षक सुनील मालीच्या हातामध्ये फेक केलेली आहे. बघूया काही क्षणामध्ये हा निर्णय आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचणार आहोत. दोन्ही संघांसाठी खूप मोठा हा निर्णय असेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच स्वर्गवासी धीरज बाबू पाटील यांच्या नावाचं टॉस बॉक्स, तिसरे पंच विक्रम नाईक सर, स्वतः अध्यक्ष अरविंदजी भोईरी साहेब आणि दोन्ही संघाचे राखीव खेळाडू दीपक म्हात्रे, तुफान पिंपळस आणि किशोर माली, गुरुदत्त मानकोली. या चेंडूवर एक्झॅक्ट काय निर्णय आलाय याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 39 धावा आहेत 24 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूनी भरपूर वेल घेतलाय आयोजकांचा आणि फलंदाज बाद आहे. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट किशोर पाटीलच्या रूपानं. मी मगाशीच उल्लेख केला होता की सुनील पाटीलच्या रिएक्शन वरून
मानकुली संघाला जास्त संधी आहे. अगदी त्यांना ठाऊक होतं की किशोर काहीशे आपल्या पॉपिंग क्रीजपासून दूर आहेत आणि पहिली मोठी विकेट नक्कीच मैदानामध्ये संतोष माली जात आहेत. संतोष माली आणि जगदीश म्हात्रे ही तुफान पिंपळस संघाची नेहमीची एवन जोडी आहे. जर्सी नंबर 7 संतोष माली आणि जर्सी नंबर 10 जगदीश म्हात्रे. किशोर पाटीलला मात्र अगदी गेल्या पावली माघारी यावं लागलेलं आहे. गोल्डन डक वेलकम जयंतजी पाटील, अशोकजी पाटील, गावदेवी ओली संघाचे सिनियर खेळाडू अगदी या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वेलकम. प्रभाकर पाटील असतील, टार्झन सेठ पाटील, विजयदादा पाटील हे जुने खेळाडू आहेत. इथे अराऊंड दिले काय घडलंय, दांडी गोल, फलंदाज बाद संतोष माली. गुरुदत्त मानकुली संघाने केलेली आहे. जरी धावा 38 बनवलेत तरी मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेली आहेत. सुधीर उतेकर इथे चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. बंडू माली जज करतायत. अजून एक फलंदाज बाद. चांगला जेल एक्स्ट्रा कव्हर रिझनला. राजेन शून्यावर बाद. डीजे ज्युनियर रविदादा पाटील आमच्या चौथ्यावर मानकुली बी संघाचे करता धरता. बघूया किशोर पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत. या खेळाडूंनी पिंपलास गावासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. मात्र आज गेल्या पावली त्यांना माघारी यावं लागलेले आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले दोन्ही संघ आजपर्यंतचा आपण इतिहास पाहिलं तर बरेच वेळा या 2 संघांमध्ये अशाच कट मॅच आपण पाहिली आहेत. वेलकम रत्नकांतजी पाटील. नक्कीच अगदी हर्षाला भाऊ म्हात्रे आणि रत्नकांत पाटील आणि सुधाकर पाटील या मान्यवरांचे खूप खूप स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये. इथे एक सिंगलना स्ट्राईक रोटेट केलेली आहे. नक्कीच हर्षल भाऊ म्हात्रे आणि रत्नाकरन भाऊ पाटील तसेच सुधाकर भाऊ पाटील या मान्यवरांचं दुपारच्या 17 मधून
या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक धाव आणि 3 फलंदाज बाद अशी स्थिती आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावा बनवायच्या आहेत 38. सुनील मालीनं आपली जादू दाखवली. अविनकडून चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आमचे गुरुनाथ नाना नेहमी म्हणतात अविननी झेल घेतला की समजा तर मानकुली संघ जिंकला. इथे आता अविननी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. बघूया याचा फायदा गुरुदत्त मानकुली संघाला होतोय का. धावा मिळतील 1, एकूण टोटल 2. आणि पुन्हा एकदा अविन एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला एका टप्प्याने उचलतोय. नक्कीच बघा चंदू माली मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांनी सुधीर उत्तेकर यांना या पहिल्या ओव्हरसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर केलंय. धन्यवाद. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत आणि सर्व गुरुदत्त मानकुली संघाचे प्रेक्षक अगदी उत्साहित आहेत, खुश आहेत. डॉट चेंडू 3 बाद 3. 3 बाद 3. इथे अजून एक चेंडू डॉट. सुनील माली आपल्या बोटांची जादू दाखवताना राऊंड द विकेट. काय लाजबाब गोलंदाजी. जगदीश म्हात्रे खामोश आहेत. इथे अजून एक फिरवलाय. अगदी सँडी माली एस्टेनच्या मागे चांगली कामगिरी करतोय. फक्त आणि फक्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3. आता 12 चेंडू आणि 36 धावा. म्हणजे 1 डझन चेंडू आणि 3 डझन धावा असं समीकरण आहे. बघूया आव्हान कठीण आहे कारण की मनोज केने एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. मात्र जगदीश म्हात्रेंच्या मनामध्ये काय सुरू आहे हे फक्त त्यांनाच ठाऊक. या ओव्हरमध्ये आक्रमणाला सुरुवात करावी लागेल कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये सँडी देखील एक चांगला गोलंदाज मानकुली संघाकडे आहे. त्यांनी देखील या आपण चालू हंगामामध्ये पाहिले तर कित्येक सामने स्वतःच्या गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. 12 चेंडू 36 धावा. 24 चेंडू 39 ची गरज होती. मात्र दोन्ही गोलंदाजांनी किफायती गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच अगदी राहुल माली आज संघनायक नव्हते मात्र संदीप ज्युनियरला संघनायकाची जबाबदारी सोपवली आणि कामगिरी चांगली आहे. ऑन साईडला चेंडूला उडवलाय. स्वतः संदीप ज्युनियर चुकतोय. संदीप सिनियर चुकतोय. चेंडू चुकत नाहीये. चेंडू सीमापार येतोय. पहिला चौकार डीजे. महिन्याने पहिल्या चेंडूवर धावसंख्या 7. शिरीष दादा माली माजी सरपंच मानकुली तसेच रुपचंद दादा माली माजी सरपंच मानकुली यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. इथे भीम टोला वज्र टोला माथाडी फटका षटकार. महिन्याने येईन तुझे वेलकम जैन भाऊ पाटील. सुस्वागतम. 10 चेंडू मध्ये 26 धावा. जगदीश म्हात्रे 2 चेंडू मध्ये 10 का दम दाखवताना मनोज केनीला. पुढील चेंडू राऊंड द विकेट.
इथे चांगला चेंडू आहे. सुनील माली इष्टांच्या मागे चेंडूला पकडतोय. डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडू 26 धावांचं समीकरण. 15 मध्ये 13, उरलेले 9 मध्ये 26. गोलंदाज मनोज. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नंदू पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी पिंपलगड संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगड रांजणोलीचे विद्यमान उपसरपंच आहेत. 8-22 इथे झेल उडालाय आणि गुरुनाथ मालीनं टिपला झेल. मोठा फलंदाज बाद. जगदीश म्हात्रे आउट. आणि मैदानामध्ये किशोर जातोय. जर्सी नंबर 77. कुणाल पाटील आणि किशोर पाटील ही तुफान पिंपळा संघाची एवन जोडी आहे. बघूया 7 मध्ये 22. भिवंडी ठाणेमध्ये भरपूर आपण एवन जोड्या पाहतोय. मात्र महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी जोडी आहे निलेश पाटील आणि सुकेश ढाकी. या जोडीचं नाव मात्र संपूर्ण भारत देशामध्ये टेनिस बॉल क्रीडेमध्ये घेतलं जातोय. 7 चेंडू 22 धावा. गोलंदाज मनोज केनी. मान्यवर कक्षामध्ये आपण नंदू पाटील यांना पाहतोय. विद्यमान उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगड रांजणोली. चेंडूला ऑन दी कार्पेट. संदीप ज्युनियर चेंडूला उचलत आहे. फेकी चांगली आहे. फलंदाज बाद होईल. कालूराम. फलंदाज बाद कोण आहे? किशोर. बघूया किशोर आहे की कालूराम. पंच निर्णय देतील. नक्कीच फलंदाज किशोर बाद आहे. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची आहे. प्रवीण भाऊ आपण एक स्वागत सत्कार कंप्लीट करूया. आपल्याकडे वेळ आहे. आपण रत्नकांत भाऊ पाटील यांना सन्मानित करूया. आपल्या ओलीगावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक विकास भाऊ आपण पुढे या. आपले शुभ हस्ते आपण रत्नकार पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करूया. रत्नकार भाऊंचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. विकास भाऊ यांच्या शुभ हस्ते. अगदी यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी आहे. त्यानंतर आपण नंदू पाटील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगड रांजणोलीचे नवनिर्वाचित उपसरपंच आहेत. विकास भाऊ आपले शुभ हस्ते आपण नंदू पाटील यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. नक्कीच मला वाटते त्यांची दुसऱ्यांदा उपसरपंचपदी ही निवड झालेली आहे. चांगलं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. त्यानंतर सुधाकर पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. सुधाकर पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. शेवटचा स्वागत सत्कार आहे. त्यानंतर आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत.
6 चेंडू 21 धावा. गोलंदाज येतोय सँडी. कालूराम चांगला फलंदाज आहे. पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिजनला 1 बाउन्स सीमापार. 2 शतरक्ष मधून चेंडू अगदी शांतपणे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. इथे नो बॉलचा इशारा केलेला आहे सुरेश घरत सरांनी. नक्कीच हा चेंडू नो आलाय म्हणजे यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. चांगला चेंडू अगदी डॉट टाकलाय. संदीप चांगली वापसी करतोय. 4-15 4-15चं समीकरण. इथे चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला आता रणजित तिथे तैनात आहे. एक सिंगल दुसरीसाठी शिवाजी म्हात्रे निघालेत आणि 2 धावा इथे पूर्ण केलेत. 3-13 कुठल्या संघाचे आता 3-13 वाजतील. सँडी वेलकम संतोष जोशी. इथे चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या 2 मध्ये एक आली होती. 8 चेंडूमध्ये 2 धावा. मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव. इथे हा चेंडू सोडून दिलाय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. आता 2 मध्ये 6. आता संदीपवर दबाव असेल. 2 चेंडू 6 धावा. कालूराम फ्री आहे. कालूरामला असंही सामना हारेल काय आणि जिंकेल काय एक मारायचं आहे. आणि इथे हा षटकार. एक चेंडू राखून हा सामना जिंकलाय. अभिनंदन तुफान पिंपलास. हडलॉक टफ